चला जमलं म्हणलं देव मग कसं करू अंदर घेऊ का बाहेर ठेवू पोते अंदर घेतं कसं करतं म्हणलं. अरे अंदरच घ्या ना बाबा दादा, कुठं बसतात ते काढणं हे करणं, सकाळी यायला देणं आहे की नाही. मग याच्यात कोणाला शक तरी नाही विनाकारण फालतू काही धाडफाड पडली तर वैकू येत नाही कोणाला. चला म्हणलं घ्या ती गाडी बैल अंदर घ्या आणि आज रातभर जागाच आपल्याला. हा मी तुमच्याच घरी थांबतो, बास टाकली आपली की तिथेच बसू गाडी बशी. हा घ्या मागच्या साईडनं तुमच्या घरात अंदर, चला येऊ द्या मागं. तसं करू मग नाही का, सकाळी सकाळी मग काढून टाकून त्याची मोजून त्याची तयार ठेवून देऊ नाही का. चल मग आता हाय असं राहू देऊ गाडी बैल आणि चल अंदर. काही सापडलं का तुम्हाला? मग म्हणलं ना मी तुम्हाला काय हे बा विनाकारण तुमची चक्कर झाली. आता संशय आहे म्हणा तुमचा, बरोबर आहे, तुमची गोष्ट खरी आहे, जे करायला लागते ते करायच लागते. पण आमच्या गावाल्याची हिंमतही नाही, तसे करणारे लोकही आमच्या गावात नाही. आता कंदील बुड आहे म्हणलं मन मिळव माणूस आहे. असं काय कोणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही, आपला बिचारा चक्की हे ते काही एवढं हे नाही. फक्त आता शिवलाल तर वाटते आपल्याला, पण शिवलाल तशा याच्यात नाही पडत म्हणा. इचुकाटे कामं करते ते, कुठं रोड असो कुठं काही असो जातेच ते. गिट्टी कमी झाली, आपलं डांबर कमी झालं, काही ना काही खोल फिटिंग करण, पण अशा कामात नाही ते. कोणाचा डाका आणि फाका याच्यात नाही ते. बाकी आता हे कोण आता याच्यानंतर मारत राहत हुटके का. बरं चला मग आता त्याच्या घरी. ते मग सिलेंडर घेऊन गेलं ना, ते स्फोटतं आता माहीतच आहे तुम्हाला. चला तसं ते बी चांगलेच आहेत, असं काही म्हणजे याच्यातले दिसत नाहीत ते. आणि बाकी ते हेमाडे तर मग काही विशेष नाही, त्याच्या घरी काही सापडणंच नाही. चला आता या मामा क्लिअर करून टाकू, तुम्ही मोकळे मी मोकळ्या. निघलं ऐकायचं नाही का. हो ना, ते सिलेंडर बाहेर घराच्या नेलं म्हणून जमलं ते. हो पण आता मारतीच्या घरी आहे ना, आणि हे चालले मारतीच्या घरी. तिथं नाही हाती लागावलं काचं. म्हणजे झालं आता, म्हणजे मागचं पुढचं एकच व्हा. मला वाटतं पटकन फोन करायला लागल मारतीला, मला सटकन सिलेंडर इकडे वापस रिटर्न घेऊन ये. नाही तर हे जायच्या आधी आला पाहिजे. हॅलो बोल भानू, काय म्हणतं? आलं ना लवकर म्हणलं सिलेंडर रिटर्न घेऊन ये म्हणलं आपल्या घराकडे. निघाले पोलीस, निघाले म्हणलं आपल्या घरून, झाली तपासणी. त्या घरी येऊ राहिले म्हणलं पहिल्यांदा ते दिलेच हो कणकन निघाले म्हणलं. चटकन आपलं सिलेंडर बाहेर काढा, लवकर लवकर आपल्या घरी घेऊन ये. नाही तर आणखी घरावर कुठे जास्त गोष्टी करू कुठं, लवकर ये. नेमकं स्टार्टवर बसलो होतं आता. बरं ठीक आहे, जाऊ द्या आता, हात धुतो मी, आलोच मी. आलो 2 मिनिटात पोहोचतो तिथं. आता जेवायला बसत होतं तुले. ये लवकर ये, पटकन घेऊन द्या. जेवण करता येत नंतर मग. ये लवकर. आपण काही कामं सोड ना, माहिती आपल्या घरी सिलेंडर आपला आता परवा दिवशी तर भरला आपण. काय तुम्हाला माहित नाही काही बी. चालले आपले घेऊन, काही गरज होती का आणायची. चालले आणलं बी आता घेऊन चालले. काही माहित नाही माहित नाही तुम्हाला. मग परवा दिवशी सिलेंडर आला आपल्या घरचं. ते घरावर कुठे नाही का, पोलिसात देखता बोंबलते वाटते. अबे म्हणलं मुकार आहे ना, तुला माहित आहे काय सिलेंडर काय चीज आहे तर. 30 लाखाच्या वर सिलेंडर आहे ना हे. मग सोनं आहे ना याचे 30 लाखाचं, आता 50चं असन. अरे बा मुकार आहे ना तू, तुला माहित आहे काय सिलेंडर काऊन आणलं आणि काऊन नेलं तर. त्याचं राजकारण आमचं आम्हाला माहीत. मुकाड्यानं राहायचं म्हणलं, नाही तर पोलिसात देखता म्हणशील मारतीता गेले म्हणून सिलेंडर घेऊन आत्ता घेऊन आलं लेखाचं, आत्ता अजून वापस नेलं, काय वापर कर. मुकाड्यानं राहायचो. बापरे माहिती का, तुम्ही म्हणता पोलीस लोक सांगू नका. पोलीस लोक आले मी ठीक आहे, ते तुमच्या पुढे आले म्हणलं. घंटा म्हणून मारते तर मग आम्ही सिलेंडर घेऊन आलो, आता घेऊन चाललो. काय अरे मारते हे सिलेंडर काऊन मिरून राहिला म्हणलं सऱ्या गावात तू. काय गडबड आपण आता काय सांगा गडबड आता. अरे काय सांगा आता तुम्हाला, इतके लोक शायनी झाले ना आपल्या गावातले. लय शायनी. काय बोला आता तुम्हाला, काय सांगा. कसं काय बा, म्हणजे काही समजलं नाही आम्हाला. शायनी म्हणजे तसे शायनी आहेतच तुमच्या गावात, पण हे कसं काय म्हणलं, अजून कसं काय शायनी झाले. सांगतोच ना तुम्हाला, तुमच्या देखताची गोष्ट आहे का नाही. आता अर्ध्या घंट्या आधी म्या त्या भाण्याजीचं हे सिलेंडर आणलं. बुडी काय म्हणे घेऊन जा घेऊन जा, आणि पोरगं म्हणे घेऊ नको. शेवटी आता लक्षात आलं ना, बुडी काऊन म्हणे घेऊन जा म्हणून. ते पाहायचं आणि HP सिलेंडर त्याची इच्छा माहीत आहे. इंडियनचा गॅस म्या काय पाहिलं नाही एवढं बारीक. तर आता घरी रेग्युलेटर लागेच नाही ते. HPचं ते अलग अलग रेग्युलेटर आहे ना. शेवटी आता वापस घेऊन चाललो. तरी तर म्हणलं बुडी हो कशी काय म्हणून राहिली. म्हणजे किती हुशार लोक आहेत. आता शेवटी नेऊन आपटा लागते तिथं, काहीच कामाचं नाही. शेवटी आता चुलीवर स्वयंपाक करणे मामा ऐकले. तिथंच पाहतं ना रे बा, इंडियन आहे का नाही, कोणतं नाही का नाही. चालला आपला घेऊन चक्रा मारणं. जाय नेऊन ठेवते आता लवकर, चटकन येते. घराची खोल फिटिंग करणं आहे ती. लवकर ते पेट्या सुटकेसा काढायला त्या बुडीले. बस 5 मिनिटात नेऊन ठेवतो मी, तोपर्यंत बाकीचं पाहून घ्या तुम्ही. हो या अंदर या तुम्ही, मी नेऊन ठेवून देते तेवढं. ते लवकर आहे पटकन, मी सांगतो साहेबाला काय काय तपासत त्या. जाय लवकर. बाबा का काही 2-4 बेंटेचे भांडे बस, दुसरं काही नाही. 4 महिने सोन्याचे. आता काय सांगा तुम्हाला, परिस्थिती लय गंभीर आहे आमची. रोज आता पोटावरचं जीवन जग नाही. तुरा सोंगणं तिकून आले की आपल्या संध्याकाळच्या भाकरीला सोय लागते आमच्या. आता पहा आता तुम्हाला काय वाटतं पुढचं. बरोबर आहे ताई तुमचं, पण तरी आपण समज दिली पाहिजे आपल्या घरच्या माणसाला की बा अशा कामातून आपल्याला पैसा कमवून काही अर्थ नाही. तुम्ही रात्रंदिवस मेहनत करता, आणि असे हरामाचा पैसा एका दिवशी जर लाखही रुपये आला ते टिकाऊ नसते. हो, मेहनतीचे 300 रुपये रोजाचे पैसे जास्त मेहनतीचे असते. मला अनुभव आहे ना. हो, सर्व क्षेत्रातली गोष्ट आहे की जे हरामाचे पैसे खातात लोक, त्याची मुलं घडत नाही. हो, त्याच्या मुलाचं भवितव्य काही नसते. ते जे यानं हरामाचं कमावलेलं आहे ते हरामातच जाणार आहे. म्हणून म्हणतो व्यसन हे ते सगळं जे आपल्याला विनाकारण इकडून तिकडून जो पैसा येते त्याच्यामुळे असे नाण लागतात आणि ते बरबाद होतात. त्याचा विकास कधीच होत नाही. जे हरामाचा पैसा खाईन ते हरामातच जाणार आहे. एवढं निश्चित आहे. बाकी एवढं मी सांगतो तुम्हाला.
म्हणून म्हणतो तुम्ही काही त्यांना समजावून सांगा की बुवा अशा क्षेत्रामध्ये पडलं नाही पाहिजे. तसं त्याचं काम काही असं नाही खराब, पण तरी त्यांना समज द्या तुम्ही. हो साहेब, आता आले की त्याला समजावून सांगतो मी. हो ठीक आहे. देवदास भाऊ, चला येतो म्हणलं आम्ही, आता झाल्या सगळ्या तपासण्या. बाकी आता तुम्ही सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. चला म्हणलं रावडी साहेब, चला आपल्या गाडीकडे. आले वाटते साहेब नाही का, झाल्या तपासण्या. येऊ द्या आता, पुरं मॅटरच क्लिअर करून टाकतो आता नाही का. चला आता येऊ राहिले तर. आले आले आले. हे शिवलालचा माणूस दिसते म्हणलं नाही का. हो, हे कशा काय इथं म्हणा, हे नाही का त्याच्यासोबत. अरे काय कसं काय म्हणलं काशीनाथ गैबानी. हो काय कसं काय म्हणलं, लक्ष ठेवून आवडते आमच्यावर नाही. काय साहेब निघाले बुवा असं तसं काही खबर करता वाटते शिवलालला आता. त्याच तयारीत दिसते काम. नाही नाही साहेब, तसं काही नाही. फक्त तुम्हाला जरा सांगासाठी थांबलो होतो मी. थोडंसं महत्त्वाचं मॅटर आहे म्हणलं. काय आता ते दरोड्यातलंच प्रकरणातलंच समजा. तुम्ही आलते ना पाहासाठी, तर म्हणलं काही तुम्हाला सापडलं ना सर. मला गॅरंटीच होती ना सापडणार नाही म्हणून. माल कुठं आहे ते सगळं मला माहीत आहे. बरोबर आहे बरोबर आहे. याला हिस्सा भेटला नाही वाटते बहुतेक. हो काही ना काहीतरी हो याची भिनसली वाटते त्या संग. असं हो का, असं असं असं. म्हणजे काय कुठं आहे माल मग, काही लागला का पटा तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कसं काय माहिती. आता काय सांगा तुम्हाला, आमच्या गावात 2-3 CID झाल्या आता. हो कसं शिवलाल भाऊ आहेत की नाही. ते म्हणे आपण म्हणे कसं शोध लावायचा म्हणे पैशाचा. हो हे ज्या दिवशी पेपरला बातमी वाचली, झाली चर्चा. पाय म्हणे तू शोध लावतो का नाही, तर त्यानं लावला का आता शोध. हो त्याचा फोन आला मला आत्ता. साहेब लोक आहेत का म्हणे आपल्या घरी. हो तुम्ही कसं म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी देऊ राहिले होते. खरे चोर कोण आहे. हो हे आता याचा पता शिवलाल भाऊनच लावला म्हणलं. शिवलाल भाऊ, कंदिलाबाजी हे 4घे जण बिलकुल त्याच मोहिमेवर होते. आणि आता त्याला खबर लागली. नाही नाही साहेब, मी काय म्हणतो याच्यावर विश्वास ठेवू नका म्हणलं. हो हे जरा कसं आहे, आपला रस्ता म्हणजे बैकवाच्या मागे आहे. हो काऊन की आपण सध्या जे पोझिशन आहे, आपण बरोबर तपासणी करून राहिलो, हे आपल्याला भटकाच्या मार्गे आहे. ऐकू ना आपण, पाहू ना काय म्हणते तर. बरं मग काय म्हणते मग शिवलाल भाऊ, लागला खबर तर मग कुठं आहे म्हणलं मला. हो काही आम्हाला फोन गिन नाही केला त्यानं. म्हणा तेच तुम्हाला सांगायचं आहे त्याले. पण ते म्हणे बा साहेबाला एक विचारतो म्हणे, आहेस तर गावात काही बक्षीस गिक्षीस आहे का म्हणे जर सापडलं तर. हो म्हणजे कसं त्याला वाटे बा काही अपेक्षा. हो आता डिझेल पाण्याचे पैसे समजा ते निघन का म्हणे आपले, विचारतं खरे म्हणे. म्हणून म्हणलं काही बक्षीस गिक्षीस भेटते का साहेब याच्यात समजा, असं सापडून दिलं तर. नाही तसं तर काही म्हणजे असून जाहीर नाही केलं म्हणा. पण बँकेवाल्याचं म्हणणं होतं की बा लवकरात लवकर शोध लावा, आम्ही 2 लाख रुपये हो जे कोणी सांगन त्याला आपण बक्षीस जाहीर करू बा. हो अशी इच्छा होती त्याची बँकेवाल्याची. तर मी त्याला बोलून घेतो काय बक्षीस आहे काय नाही. तर हो तसं मग काम होऊन जाईल, बक्षिसाचं 2 लाख भेटन. जमते वाटते बजेट नाही का. बैरमच्या यात्रेत माहोल करते आता शिवलाल भाऊ नाही का, 2 लाख भेटलं. हो ना, आपण तेच म्हणलं. हो थोडंसं शिवलाल भाऊले वाटे हो एखादं बक्षीस जाहीर झालं पेपरला की बिलकुल खुलासा करून टाकू म्हणे आपण. अशी अपेक्षा होती त्याची जराशी. नाही नाही हे बा हो त्याला म्हणा आले की त्याला फोन करायला लावा मुले. बक्षिसाचं 100% उद्या पेपरला जाहीर करून टाकू आपण. त्यानं म्हटलेलंच आहे आपल्याला तसं. तर तुम्ही फक्त लवकरात लवकर मला पटा सांगा म्हणा कुठं आहे काय, म्हणजे रातोरात धाड टाकून आपल्याला जमा करणं आहे. काऊन की इमर्जन्सी आहे हे काम. लोकांच्या जनतेचा पैसा आहे, म्हणून म्हणलं लवकर सांगा. बस आले की सांगतो ना मी त्याला तसं. हो बक्षिसाचं आहे म्हणतो, काही वांधा नाही. मग तुम्हाला ते करतेच फोन बरोबर. हो पोलीस स्टेशनला पोहोचले की तुम्ही. बरोबर ठीक आहे मग करा फोन मग. हो माहीत झालं की लवकर, कारण की मग रातोरातच आम्ही कार्यक्रम करतो त्याचा पुढच्याचा. ठीक आहे मग चला ओके. येऊ मग आम्ही. ओके. शिवलाल भाऊची गाडी. अरे शिवलाल भाऊ, शिवलाल भाऊ, शिवलाल भाऊ इकडे आहे म्हणलं. थांबा थांबा गाडी थांबा. पाहिले का कशात हजर वाटते बाबा, त्याला वाटते आणले का पैसे वाटण्या करू. चला चला काय म्हणते पाहू आता. उतरा उतरा. काय खाशी ना काय बसला का. हो काय म्हणते गेले पोलीस लोक. हो फाट्यावर काही दिसले वाटते. हो बराच वेळ झाला वाटते. अरे बाबा 1 घंटा होऊन राहिला ना, इतका उशीर असते करायच्या. मग काय तर वाटच पोरायला तुमची. काय म्हणते लागला मॅडम, मग काय सापडलं मग नाही चुनखाऊच्या घरी. पैसे तर आता आणले असते आम्ही, पण आता आपल्याला वाटलं बा इथं असं आपल्या गावात असं वातावरण आणि आपण या तिकून माल घेऊन रस्त्यात आपणच हाती लागा. म्हणून म्हणलं आम्ही काही माल आणला नाही. चुनखाऊच्या घरीच आहे. सकाळी आपल्याला म्हणजे कोणत्याही मिसानं जायचं आहे तिथं. हो म्हणजे तुरीला सोंगाले आले बा असं तसं करून उदळ घेतलं बा आम्ही, असं करून नाटक करून गावातून निघायचं आहे आणि आपल्याला तिथं आपला माल वाटणी करून घेऊन यायचा आहे. सगळं बरोबर आहे शिवलाल भाऊ तुमचं. हो पण माय कसं मला जरासं आता हे कसं बरोबर नाही वाटू राहिलं बा. हो याच्यात जर आपण समजा सापडलो ना, पुरं कुटुंबासहित उद्ध्वस्त होणं आहे बरं. हो काऊन की साहेबाचा शेक आपल्यावर पुरेपूर आहे. हो आता जाता जाता मले म्हणे हो पाहिजे म्हणे भाऊ सांभाळून राह म्हणतो काय. हो लक्ष आहे म्हणे आमचं तुमच्यावर. म्हणून म्हणतो कसं आहे विनाकारण हातात लागसान. हो राजकारणी गमावून टाकसान आणि कंदीला बस तुम्ही बसताना आपले या वयातनी. म्हणून म्हणतो 2 लाख रुपये बक्षीस ठेवला जाईन. हो 2 लाख घेऊ बैरमले चालले जाऊ. हो काही मजा नाही. हे 8 लाख रुपये येईल. 8 वर्ष जेल भोगा लागत. म्हणजे आता तू सांगतो नाही रे. हो काय का आम्ही इतकी आता दिवसभर म्हणलं त्याच्या मागं हिंडलो आणि आता तू म्हणतो असं करा तसं करा. साहेबाला म्हणजे लय शिकायला का आपल्यावर, म्हणजे आपणच हा म्हणून असं काय तर हो बाबा त्यासाठीच तर तुमच्या घरी आलते मग ते पाहणी करायसाठी. आणि आता आहे तुमच्यावर डाऊट यायचा. हो हे चौकस कसे काय बाय बा, इतका टाइम कशी गाडी बंद पडली.
पुरंच तुमचं बाहेर निघणार आहे. तुमच्या हाताला हातकड्या लागणार आहे. त्यापेक्षा एक काम करा, याच्यातून हातं काढून घ्या, उलटं नाव करून घ्या, नाही तर पेपरला तुमचे फोटोसहित नाव झळकणार आहेत. शिवलाल टोयगोटे आणि 3 साथीदार यांना अटक. म्हणून म्हणलं त्यापेक्षा चांगली बातमी तरी येईन तुमची, की बा याने पकडून दिले म्हणून, दरोडेखोर कोणते होत चोरणारे. म्हणून म्हणलं आता आपल्याला मी सांगतो तसं करायला पुरते. आम्ही त्याला का तिकडे बोलणी करून आलो. 40 लाख आमचे, 60 लाख तुमचे, उद्या येतो घेऊन जातो. मग आता ते देवमनचं कसं? मग त्याला साथ देता का आपण? अशा दरोडेखोर राहिले मग द्या ना अटकून, तिकडे जाऊ द्या ना. ते बिन त्याची सोबती असेल जे कोणते द्यायले. कंदीला बाबूजी कसं करता म्हणलं, होता का पापाचे वाटे घरी? मला तर वाटते बा मी इथं काही येत नाही बा. तुम्हाला जा असेल तुम्ही आणा, माय काही हिंमत होऊन नाही राहिली आता. फालतू पुरे पांढरे होऊनच मी जेलातून बाहेर निघणार आहे मग. 8-10 वर्ष. त्यापेक्षा तुम्ही जावा, तुम्हीच घेऊन या. मा हिस्सा आहे तुम्ही जाणा. आपलं काही म्हणे माय म्हणणं येणार नाही. सांगा काय करायचं तुम्हाला. मीच काय येतो मग, तू तिकडे गेला आपण येत म्हणलं. आपले बा कंदीला बाबूजी तुम्हीच घेऊन घ्या म्हणलं, मी काय येत नाही. कंदिलाबाजी हो आपलं कॅन्सलच करा बा. माया तुम्हीच या म्हणला. हो कसं आहे, मला बी माया कुटुंब आहे बा. मी काही येत नाही म्हणलं. सांगा आता सगळ्यांनाच हातं काढले नाही का. जाऊ दे बा, आपलं घरचं घबाड वाचलं हेच तर लय झालं नाही का. कुठं बसता आता. त्याच्या संग हेही चाललं जायचं. बरं तसं म्हणता नाही का. जाऊ द्या मग, आता तुम्हीच नाही म्हणता, मी काय बसतो भानगडीत परत. जाऊ द्या तिकडे. देऊन द्या देवमनचा पत्ता. द्या तिकडे अंदर उसकू. हे बा शिवला, जे करायचं ते करून टाका तुम्ही. कसं काय पोलीस आले काय म्हणतं मग आता. पोलीस स्टेशनला फोन लावून दे, पत्ता सांगून द्या, विषय मोकळा कर. तेच म्हणलं मग, लावा तुम्ही साहेबाला फोन. साहेबाला सांगून द्या आम्ही इन्व्हेस्टिगेशन करून आलो म्हणा, पत्ता लागला म्हणा आम्हाला कुठं आहे काय आहे. बक्षिसाचं पाहिजे म्हणा फक्त तेवढं. बस तेवढं टच मारा आणि मग कसं काम झालं की बैरमच्या यात्रेला चाललं जाऊ. काहून की लय दिवस राहिले नाही बरं आता. चटकन जाणार आपल्याला. तसंच करतो. 2 लाख जर भेटले ना, झालं आपलं यात्रेत चालले जाऊ. तेवढंच आपला आनंदी आनंद. काही मजा नाही यायची नाही. फालतू अटका लागन तर बसा लागन लेखाचं. थांब आता फोन लावा तुम्ही, पाय तुम्ही. हॅलो पोलीस स्टेशन. चालू पांडे बोलतो म्हणलं. बोला कोण बोलत आहे? नमस्कार सर, नमस्कार. शिवलालजी टोयगोटे बोलतो म्हणलं, रामपूरवरून. इचुकाटा संघटना अध्यक्ष राष्ट्रीय. थोडंसं 2 मिनिटं आहे का वेळ म्हटलं आपल्याकडे? आपण राष्ट्रीय अध्यक्ष. हो हो बरं बरं बरं, बोला ना, बोला. काय म्हणत होते, कसं काय होतं? आम्ही गावाकडून आलो तुमच्या. नेमकं आलो आता. तुमचाच विषय होता बा. काय दिसले नाही काही नाही. काय गडबड आहे, कसं काय म्हटलं? हो ना. आता मी घरी आलो. समजलं मला. आमच्या घराची काय पाहणी केली, ते गहू घेऊ आता भरले ते. काय मोठं कठीण काम झालं नाही का. हो ना, म्हणजे सांगा आता. जे माणूस समजा समाजासाठी रात्रंदिवस झगडते, त्याच्या घरातनी पोलीस लोकांच्या धाडी पडते. जे दरोडे टाकते ते बिंदास मोकाट फिरते तर खंत वाटते. म्हणून तुम्हाला फोन लावला. थोडंसं महत्त्वाच्या मॅटरवर बोलायचं तुमच्यासोबत. सांगा ना काय मत आहे तुमचं. बोला. बोला. बरोबर आहे म्हणा तुमचं बी तपासणी करणं. कारण की आता आम्ही दिवसभर पोलीस स्टेशनच्या आवारात होतो. तुमच्या लक्षात आलं असेल की बा काही यायचं हात नसं. साहजिक आहे म्हणा ते, पण काही विषय नाही. आम्ही दुसऱ्याच कामासाठी आलो होतो. थोडंसं म्हणलं बा पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. काही आपल्याला काही जमते का, तर आम्ही पाहायला प्रयत्न करून किंवा कोणत्या दिशेनं तपास करावं, तर त्या दिशेनं गेलो आम्ही. सापडले आम्हाला माणसं म्हटलं. त्या दरोड्यातले आपलं जे बँक लूट प्रकरण आहे की नाही, कॅचची गाडी, त्याचे माणसं हाती लागले म्हणलं आपल्या. 100% आम्ही त्याच्यातनीच म्हणजे सोबती म्हणून गेलो. म्हणून मग ते कसं आम्हाला पता लागला. तर आता त्याचं डिटेल वगैरे देऊ का म्हटलं, कसं काय करू? बापरे, लय महत्वाची बातमी आहे राजा. तसं म्हणे मले हो तुमचा माणूस. हो तुम्ही त्याच मोहिमेवर आहे म्हणे. हो समजलं तेवढं, पण बाकीचं काही असं माहीत नाही एवढं लागलं असं बा. 100% खरं वाटे नाही. तेच आहे ना, गावात माहीत नाही पडू देतात. गावात म्हटलं बा गाडी बंद पडली असं तसं आम्ही नाटक केलं. नाही तर मग गावाले म्हणजे कुठं गेले या. म्हणून आम्ही जे नाटक रचलं. आणि ते आपला जे चुनखव आहे की नाही, देवमन चुनखव, ते जे कॅचच्या गाडीवरचा ड्रायव्हर. 2 दिवस त्यानं अगोदर सुट्टी काढली, प्लॅन बनवला. त्याची ते 2 माणसं, एक सिक्युरिटी गार्ड आहे, एक त्याचा साहेब आहे बँकेचा. त्याची चेन आहे तिघाची. त्यानं बरोबर 1 महिन्यापासून प्लॅनिंग बनवली होती की बा असं जर केलं तर जमते बा. इतका मोठा करोड रुपये माल आपण घेऊन चाललो आणि आपल्याला काय भेटू राहिला, काय पगार आहे आपल्याला, एका दिवशी लंबा हात मारू बा, असं त्याचं नियत फिरली. त्यानं गेम केला बरोबर देवमनच्या वावरापाशी. तुरीच्या याच्यात त्यानं माल ठेवला. तर आम्ही गेलो त्या हिशोबानं बरोबर. कुठं बा झाला दरोडा, कुठं झालं, तर आम्हाला ते लागला बरोबर जरा खुलासा. तर आता ते आम्ही त्याच्यातनी हिस्सेकरी म्हणून आम्ही त्याच्यातनी सामील झालेलो आहोत. पण आम्ही दरोडेखोर नाही बरं. तर आता चुनखवच्या घरी माल पोहोचलेला आहे आणि उद्या सकाळी वाटणी होणार होती. तर म्हटलं तुम्ही रातोरात जा, धाड टाकून द्या. अच्छा, म्हणजे गुन्हेगारासोबत तुम्ही गुन्हेगार बनले नाही आणि अशा पद्धतीने तुम्ही शोध लावला. हो बरोबर आहे. तसा शोध लागतच नाही लवकर. हो दारूवाल्याले दारू पिणारच पकडून देऊ शकते नाही का. बरोबर आहे. हो भट्टी कुठं आहे वा. बरं ठीक आहे, काय हरकत नाही. आम्ही आता बस कार्यक्रम लावतो आता. हो ठीक आहे, धन्यवाद. आणि बाकी 2 लाख रुपये तुम्हाला बक्षीस मिळणार आहे. हो मी बोललो आता आपलं बँकवाल्यासोबत, तर ते म्हणे आम्ही जाहीर करून टाकू म्हणे. तर खरोखर तुमचं एक कौतुक आहे. आणि खरोखर उद्या पेपरला आपण बातमी देण्याचा प्रयत्न करू. कारण की आता 1 घंट्यात काय होते आणि काय नाही. हो जर लवकर झालं काम तर मग पेपरला न्यूज येऊन जाईल ना. ठीक आहे, ओके.
न्यूजचं काही नाही सर, आपल्याला कसं आहे, प्रसिद्धी महत्त्वाची नाही, हो काम महत्त्वाचं आहे. हो तेवढं तुम्ही फक्त त्याला अटक करा, जनतेचा पैसा आहे. हो, कारण की जनतेची लूट व्हायला नाही पाहिजे. अशी म्हणजे बँकेवाल्यांनी जर असे लुटले तर लोकांनी ठेवा कुठं पैसा? घरी सुरक्षित नाही, दारी सुरक्षित नाही, मोबाईलमध्ये सुरक्षित नाही, मग सुरक्षित ठेवा कुठं आम्ही? मोठा पेच निर्माण झालेला आहे. ठीक आहे आता, हो लागा कामी तुम्ही, धन्यवाद. ठेवा मग साहेब फोन आता. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा म्हणलं, ते जे पैसे आहे हो गवऱ्याचे कट्टे आहे गवऱ्याचे, हो त्याच्या खाली त्या बैलगाडीत आणलेले आहेत त्यानं. हो तुम्ही बसा इकडे तिकडे पाहत हो, तर पोतळेच आहेत ते. आणि घरात आता त्यांना कुठं ठेवले काय सांगा, पण गवऱ्याच्या पोत्यातनी बहुतेक ते लपून ठेवणं असा अंदाज आहे, म्हणून तुम्ही तयारीने जा त्या. ठीक आहे, ठेवतो मग, ओके. जमला आता कंदिला पाहिजे त्याला मारून फोन आता. हो आता देवमनचं बस झालं, उचलते म्हणलं त्याला आता. हो ते आणि त्याचा भाऊ आणि ते दोघं, एक बँकेवाला आणि सिक्युरिटी गार्ड, रात्रीतून बिलकुल जमा होणार आहे आता. हो आता हे जर लवकर झाले तर उद्या पेपरला येऊनही जाईन म्हणते. काही सांगता येत नाही. तर बाकी आता अजून काही अडचण? तशी काही अडचण नाही म्हणा, पण एक फोन मारून दिला बरं राहील ना. हो म्हणा बा, तयारीत राहा म्हणा, पैसे गिसे म्हणजे सकाळीच येतो म्हणा आम्ही तूर सोंगाच्या हिशोबानं. हो तूर काळाच्या असं काहीतरी करू. हो, आम्ही 6 टचवतो म्हणा तिथं. पैसे रेडी ठेव. पाहतो मग देव म्हणलं लावून. हो पाहतो काय म्हणते तो. दादा आपण बाकी रामपूरवाल्यानं मस्त हात मारला राजा नाही का, उभ्या उभ्या. हो ना, काहीच नाही ना, मेहनत नाही काही नाही, आपल्या मागा मागा आलेले काय हात बसवला बरोबर. 40 लाखाला गच्चू दिला राजा आपल्याला नाही का. हो ना, लय मन दुखून राहिलं माया. हो ना, काय आपल्याला 10 लाखाचे समाधान मान लागलं नाही तर आज आपल्याला किती भेटले असते पावर. हो ना, मला 30 भेटले असते, तुम्हाला 10 भेटले असते. आता पावर किती आणलं त्याने टिपारी. जाऊ दे आता, ना इलाज आहे आता नाही का. हो ना, काय इलाज नाही तर सांगितलं असतं तर रुपया नसता भेटला. हे रामपूरवाले आपल्या उन्हावर राजा काही बी पाहत नाही का, मागं पाय पण लिहिलं तर दिला त्यानं. हो ना, यायले बा आता काही इलाज नाही आपल्याला, नाही बोलतोय तोंड डावून भुक्क्याचा मार चालू आहे आपला. जाऊ दे आता, देऊन टाकू एक खेपचे साहेब म्हणजे द्या आता. हो इलाज नाही तर मग चबरले तर काही आपला कार्यक्रम फेल होऊन जाईल. पण काही म्हणतात आज आपल्याला जशी झोप नाही रातभर, हो तशी यायला झोप लागणार नाही पण नाही का, इतके मोठे पैसे म्हणल्या. काही जिंदगीत पाहिलं नाही द्यायनं. आणि काय खरं आहे द्यायचं. 100% सकाळी मला वाटते 6 वाजता येतात का काय सांगावं ते नाही. हो ना, तसं बी आपण आता रात्रभर जागलच करू म्हणा, ताप गिप आपलं चहा पाणी हे ते. हो कारण की एवढे मोठे आता गाडीतच आपण तुम्ही पैसे ठेवा म्हणता. हो इकडे तिकडे ठेवायला पुरतही नाही. म्हणून आता रातभर कशी आपल्याला रखवाली करणं आहे, आणि दिवस निघाला की आपापले वाटून त्याला मोकळे करू. आणि आपले पैसे आपण बरोबर हिशोबानं लपून ठेवून देऊ नाही का. जाय तिकडे त्या साहेबाले त्याच्या घरी गवऱ्याच्या याच्यातनी पोत्यातनी पैसे टाकून त्याची बी नेऊन देऊ, म्हणजे विषय मोकळा करू. आता मी काय म्हणलं तुम्हाला, हाय झोपले नसनच नाही. पाय तू काय म्हणते, रामपूरवाल्याचा फोन आहे, शिवल्या टोयगोट्याचा. बोला म्हणलं, काय झोपले नाही का अजून? काय चालू आहे म्हणलं, काय फोन लावला? अरे बाबा तुम्ही जागे सांगा सांगा आता, मी आलं काय सांगा आता. अरे बा आम्हाला का झोप येते का हो, इतके मोठे पैसे म्हणलं. पाहिजे म्हणलं सकाळी येतो म्हणलं 6 वाजता. हो तूर काढायचे मी मिसाने येतो म्हणलं. हो आले बा तूर ठोकाले, हो उदळ घेतणारे. हो चालते ना. ते काय सांगा लागते तुम्हाला, तुम्ही तर कोणते मिसाने येता. हो तेवढे चला का सांगाले गो. नाला कोणाचे हो का, जाग्यावर टिपारी दिली रे का आम्हाला तुम्ही. हो इतके 10 लाख मागतले का. म्हणलं आम्ही मेहनत केल्या आणि तुम्ही हरामाचे पैसे घेऊन चालले नाही रे. आता तुमची जसे काय काय मेहनतीच आहे. हो का चोट्ट्या वानाची हो हराम करो. देव म्हण्या फक्त एक काम सांगतो तुले, रात्रीतून बाबू गेम नको बदलू म्हणलं. नाही तर म्हणशीन हो मा घराला आग लागली पेटली आणि असं झालं तसं झाला. कोणती चाल चालवायची नाही सांगू राहिले तुले. नाही तर बा तुझे फोटो गिटो आम्ही सबन कॅमेऱ्यात आमच्या व्हिडिओ शूटिंग आहे बरं तुझ्या. सगळं बिलकुल त्या तुरीच्या तिथचे सगळे फोटो आहेत मापूशी सांगू राहिलो आता. ते तर असं नसणार बा, तुम्ही काय प्रूफ ठेवत नाही का, लय नाला खावे तुम्ही का रामपूरवाले. देतो रे देतो, सकाळी या म्हणलं सटकन घेऊन झालो, उशिरा करू नका. 8 वाजता जिकडे तिकडे मला त्या साहेबाचे नेऊन द्या लागते म्हणलं ते. मामांगला लोच्या आता एक खेपचा क्लिअर करणं आहे ना, आणि बैरमच्या यात्रेला जाणं आहे. तेच आमची तेच तयारी आहे. मग उद्या तपासून पैसे घेतले की आमची बी लय लोकांचे देणे घेणे आहेत ना, निरा घराभोवती हिंडून राहिले तर. हो ना, ते कर्ज पाणी नील करून टाकतो. काय बिलं इलेक्ट्रिकचे असं तसं सरळ नीलच करतो मी आता. बिलकुल बस घराला इटं चढते आता माया, राहिलं सुईला कोटी गिटी सगळे ओकेच करतो, टिनं गिनं सगळं आणतो मी आता. लवकर फक्त पैशाचं तयारी ठेवतो. चल येतो मग आता, काही अडचण नाही. बरोबर सुरक्षा करा रातभर. ठीक आहे ठेवतो मग आता. जमलं हो जमलं म्हणलं, शिवला टोकडून चांगलं काम केलं यावेळेस. हो आता फक्त आपल्याला चून खवले, देव म्हणले उचल नाही. हो टाटा त्याला उचलून त्याला घेऊन येऊ. हो जर नोटा सापडल्या पैसा सापडला ते उचलून घेऊन येऊ. आणि बाकीचे राहिले 2 मग समजा ते कोणता साहेब आणि सिक्युरिटी गार्ड आहे म्हणते ना, हो त्याला उचलू. त्याला काय उचला लागते साहेब, पहिले देव म्हणून त्याचा भाऊ उचलो आपण. त्याला इथं आणलं की हे दोघं आपापच तिथं. त्याला म्हणा आरोपी सापडले म्हणा. हे वैकीचे आहे का पहा म्हणा, अजून तोंड ओळख करावं लागते म्हणा. त्याला वाटते आता हे चालूच राहणार आहे. येते ते मग ते आले की जमा करून टाकू मग. बोला का त्याला काय उचलाव नाही का. हो ते आपोआपच आहे तिथं. हो त्याला म्हणलं लागन बुवा अजून सापडले काही आरोपी. हो पहा बा हे होय का तर नाही का. हो झाले मग जमा 4च्या 4. बस ठीक आहे मग, चला आता गाडी काढू, देव म्हणजे निघू मग आता. चला लवकर. अरे अरे हे कसे आले रे बा, पोलीस कसे आले काय. अरे काय साहेब, काय झालं साहेब, काय झालं साहेब इथं. पर अंडर अरेस्ट. जल्दी चल बैठ, चल गाड़ी में बैठ जल्दी. माल का है जल्दी बता. नहीं तो तेरा काम निकाल दूंगा मैं, 1 टकोर में हारूंगा मैं, समझा ना. जल्दी निकाल दे दो. तेरा पांगरून बाजू न कर और चल मेरे साथ. चल चल जल्दी. अरे काय केलं काय साहेब आम्ही, काय केलं बा. अरे मी बिमार राजा, मला काहीच माहिती नाही ना, काय केलं आम्ही दोघं बा. असं का काय केलं, बिमार आहे का तू. थांब ना तुला सरकं करतो आता. हो चाल इलाज करतो आमच्या इकडे. नाराय कोणाचं का चाल लवकर, ते गाडीतले 2 कट्टे काढ लवकर, गवऱ्याच्या तिथले. पांघरून लेके झोप रे. हाँ चल जल्दी फटाफट, चल गाड़ी में चल रे. तेरा भाई हो देवमन वामन दोनों चलो.
रातचा फोन काय आला बा पांडे साहेब हे काय म्हणते आता हॅलो हां हां बोला पांडे सर हो काय होतं रात्री फोन लावला काय नाही बा काय करतं आमच्या मग लोचेस आहेत ना ते तुमचं आपलं ते प्रकरण नाही झालं बँकेचं हो ते काय 1 कोटी लांबवले हो तर ते अजून 2-4 आणले आम्ही पकडून हो तर म्हणलं या बरं जरासं ओळख पटवाले हो लवकर येऊन जा 5 मिनिटात मग कसं उद्या तुम्ही ड्युटीवर जाता हां तुम्हाला तकलीफ होती हां आताच येऊन जा बरं हो 10 वाजले आता लवकर या काय तर राजा अजून आणलेस का पकडून अरे बाबा आम्हीच होणार राजा आणि कोणती आणली तर काय ओळखणार आहो आम्ही बरं 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 केलं तुम्ही येतो ना मी हो येतो हां हो ठीक आहे आपले सिक्युरिटी गार्डला केला का फोन मग हो त्याला फोन केला ते निघाले तर हो या लवकर या फक्त म्हणजे आता बहुतेक घेतले असंच हो 3-4 आहेत या तुम्ही हां या लवकर या बरं हो चला आता नाही का हो या जरासं त्याला फिरून आल्यासारखं बरं ठीक आहे ना हो आलोच बस 10 मिनिटात हां फक्त हां काळजी ना पकडा बा जरा आता हो जरासं नाही तर निरा येड धरा मग काय तर येतो मग ठीक आहे ये ना आता हो झालं जमाच करणार आहे तुला हो ठीक आहे या मग हां ओके या या साहेब, या म्हटलं दोघंच आहेत 2 अंडर आहेत या इकडे या पहिले हे पाहून घ्या या म्हटलं या हो या ना हो या हे दोघं आहेत पहा म्हटलं पहा ओळखीची आहे का पहा काय वाटतं म्हटलं काय आहे का ओळख गिळख आहे का म्हणलं यायची हां हो दिसते ओळखीची काही अरे बापा रे याले काय उभं केलं रे बाबा झाला सत्याना झाला जमा होते आता अरे हो बा यायला ओळखत नाही करायच्या हां हे तर आमचे ड्रायव्हर आहे बा यायनं हात मारला का अरे बाबा तोंड बांधून असल्याच्यानं काही असं स्पष्ट समजून नाही राहिलं पण हे आहेत का म्हणलं पण साहेब पुरा वाटते तुम्हाला काही हां म्हणजे आम्हाला कसं माणूस चांगला राहायचा हे हो यानं नाही केलं ते काम हो तुम्हाला पैसा काही पुरा आहे का म्हणलं तुमच्याकडे काही हे आहे म्हणून अरे पैसा सापडला ना मग काय सगळे 2 पोटे माल सापडला तरी म्हणते काय हां हो आहे का यायचा भरोसा म्हणजे तुम्हाला वाटते का नाही म्हणलं हे होय का नाही बिलकुल हेच आहेत हेच आहे हे 2 जण होते बरोबर धोतर होते त्याले हो हेच होते हो यायले पकडा अटक करा हो चांगलं यायला बिलकुल धनकी द्या हो हेच आहेत ते हे आहे ते अरे बाबा तू बी आहे ना रे हा तू काय समजून राहिला बाबू हा तुम्ही दोघं बी आहे साहेब हे बी आहेत म्हणलं त्याच्या हा तुम्ही कसं का मार ना घालता का बा अरे तुम्हीच तर असलेलं राजकारण आहे मला सांगून राहिले चला म्हणलं अंडर हो घ्या आपला आराम करा आतमध्ये उद्या सकाळी पोहू आता काय ना हो सगळं समजलेलं आहे तुमचं पुराव्यासहित सगळं आमच्याकडे उपलब्ध आहे चला हां हो आतमध्ये व्हा हो चला म्हणलं व्यवस्था करतो तुमची उद्या सकाळी पोहू काय होते शिवलाल अरे बातमी आली का बँक दरोड्याची त्या दिवशी अरे बाबा म्हणते बँक दरोडा प्रकरणातील गुन्हेगार हो गजाळ अरे बाबा 2 दिवसामध्ये पोलिसांनी लावला शोध पाय रे बा म्हणलं बोलू लागला 2 दिवसात लागला म्हणते का अरे पाय ना कोण होय काय व्हायचं कोण वाजबर लक्ष्मण प्रतिनिधी दिनांक अमक सविस्तर वृत्त असे आहे की सदर घटना घडल्यानंतर 2 दिवसामध्येच पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला सदर प्रकरणामध्ये 1 कोटी रुपये असलेली गाडी कॅशची लुटण्यात आली होती परंतु लवकरात लवकर शोध लावण्याकरता मोठ्या प्रमाणात शर्थीचे प्रयत्न करण्यात आले जासूस तसेच इतर सर्व माध्यमांनी सहकार्य करून या प्रकरणाचा छडा लावण्यात आला यामध्ये मोलाची भूमिका शिवलालजी टोयगोटे रामपूर त्याचबरोबर त्यांचे साथीदार कंदील आबाजी त्यांनाच म्हणतात सीतारामजी पवार तसेच मुंशीरामजी धुटके आणि आपलं काय हेंबाडे बबनराव हेंबाडे यांनी मोठ्या प्रमाणात शर्थीचे प्रयत्न करून आरोपीपर्यंत पोहोचवण्यात सहकार्य केले आणि त्यानंतर त्यांना रातोरात अटक करण्यात येऊन 3ही आरोपी आणि त्याचबरोबर एक दुसरा सह आरोपी असे 4 आरोपी लवकरात लवकर रातोरात जमा करण्यात आले बोला का शिवलाल भाऊ अरे बाबा चुपी रुस्तम निघले का शांताराम पाहा बा अरे काय कंदील आबाजी काय गेम चालला तेच म्हणून राहिलं नावाला अचानक करे झुमरे कसं काय कंदील आबाजी शिवलाल काय आहे काय सांगता आता शिवला सांग बा काय आता काय आता आमचं आम्हाला मग किती आम्ही परिश्रम घेतले असं हां विचारा त्याला काय तर काही नाही ते लक्ष्मण भाऊ कसा विषय हो आम्हाला डाऊट होता देवमनवर हो कारण की ते ड्रायव्हर होता हो ती सुट्टीवर होता मग आम्हाला वाटलं बा हे जे कॅशची गाडी आहे याच्यावर 2च माणसं कशी हां याच्यातला ड्रायव्हर कुठं आहे तर ड्रायव्हरचं आम्हाला शक आलाच त्याच्यावर तर ड्रायव्हर कोण तर आम्हाला लागला पत्ता देवमन आहे म्हणून देवमन तर आपल्याला माहिती आहे कोणत्या रंगाचा आहे गेलो त्या हिशोबानं लागला त्याचा खुलासा मग काय तर बसवला गेम त्याचा आम्ही लावला पोलीस स्टेशनला फोन असं आहे म्हणलं लवकरात लवकर अटक करा समाजाचे पैसे आहे लोकांचे पैसे आहे बँक लूटमारीतले सर्वाले भेटले पाहिजे हो म्हणून आपण बा चांगले कामं करायचे आहे या उद्देशानं आपण हो याच्यात ते सहकार्य केलं त्याईले नाही तर आपलं जर म्हणलं असतं ना बजेट तर आपला बजेट बसला असतं त्यात हो आम्हाला 10-20 लाख रुपये कबूल केले ते पुढच्यानं हो पण आम्ही नकार दिला त्याला हटले का फेक म्हणलं तो असा पैसा पाहिजे नाही आम्हाला हो कंदिला बजे म्हणे हटले का म्हणे फेक पण तिकडे नाही तर आम्हाला सांगतो ना 10 लाख रुपयाची ऑफर होती हो पण आम्ही अशा कार्यात आम्ही म्हणजे करणारे नाही आम्हाला हे योग्य वाटलं नाही आम्ही लवकर निर्णय बदलला पोलीस स्टेशनला फोन लावला
काही लावते तर म्हणा तर काय काहीतरी अंदाज टोला लागला याचा. काही नको लावतो रे, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. पुढे काय अजून पुढे वाच रे, लक्ष वाच बरं ते काय आहे तर. बरं पुढचं वाचू का? पुढे काय बा? सदर घटनेमधील जे काही रोख रक्कम आहे ती जमा करण्यात आली असून पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली आहे व सदर आरोपी हे जेलमध्ये अटक करण्यात आलेले आहे. परंतु या प्रकरणामध्ये ज्यांनी सहकार्य केले जसे की शिवलाल भाऊ आणि त्यांचे साथीदार या सर्वांचा सत्कार तसेच त्याचबरोबर त्यांना 2 लाख रुपये बँकेकडून बक्षीस मिळणार आहे. त्यांनी लवकरात लवकर आपल्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधून आपली रक्कम अदा आपली घेऊन जावी अशी पोलीस प्रशासनातर्फे पांडे सर आवाहन करत आहे. झालं, बातमी संपली. आहे फोन येणं सुरू झाले आता. हो, लोकांचे अभिनंदन. हो, थांबा पाहतो कोण होईल. नमस्कार सर, नमस्कार. हॅलो, हां बोला पांडे सर. अभिनंदन म्हणलं, अभिनंदन. हा हो, एवढं चांगलं काम केलं. हा हो, बातमी वाचली का पेपरची बातमी? नाही बा, काय 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 झालं? कायची बातमी म्हणलं? काय माणसाला ज्या तुमचं नाव सगळ्या पेपरला झळकलं ना. मग काय तर तुम्ही शिवलाल टोयगोटे आणि आपलं कंदील आबोजी सगळे यायचे. मग एवढे मोठे आरोपी तुम्ही पकडून देत राहायच्या काय? का मामूली काम केलं का? हां, ते आपलं रक्कम 2 लाख रुपये चेक घेऊन जा म्हणलं. हो, ते बँकेवाल्याने जमा केला आत्ता. हां, येत जा म्हणलं, ते पुष्पगुच्छ देऊन देतो तुम्हाला आणि मोकळं करतो. बापरे दादा, दादा पहा म्हणलं हे शिवलाल टोयगुटेचं काम आहे म्हणते. पेपरला नाव आलं म्हणते त्याचं. पाव साहेब पहा म्हणलं शिवलाल टोयगुटे रामपूरवाला किती नाला काय म्हणला. पैसे तर हे बा बक्षीस कमावलं 2 लाख आणि आपल्याला अटकून द्याला म्हणलं. पहा मला तेच म्हटलं, आपल्याला सुटू दे म्हणा, फक्त बाद जमानत घेऊ आपण. हो, पैसे जमा केले, लवकरच सुटका होईल आपल्याला. हो, तरी काम काढू यायचं. बिलकुल हे बा साहेब, सुटल्याबरोबर पहिलं टार्गेट यायचा. या चौघाला बिलकुल फाईलवरच घेऊ आपण. तेच म्हणलं, जाऊ दे आता कसं बी जमानतीचं पाहू आपण आणि लवकर रवानो. बरोबर, या मग. हो ठीक आहे, काही हरकत नाही, या लवकर या. चला, आता बँक दरोडा ही सिरीज आता आजच्या एपिसोड नंतर संपलेली आहे. उद्यापासून भेटू आपण नवीन विषयासह. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करत जा, शेअर करत जा आणि नवीन कोणी आलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. उद्या भेटू नवीन विषयासह 5 वाजता.